छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील छत्रपती संभाजी पेठ येथे सावित्रीबाई फुले भाजी मंडई विकसित करण्यात येत आहे। 14 वर्षानंतर ही भाजी मंडई पुन्हा सुरू होत आहे। महापालिकेच्या वतीने 1 ते 4 जुलै या कालावधीत ओटे आणि गाळेधारक यांच्याकडून आवश्यक ते कागदपत्रे मागवण्यात आली होती। यात प्रामुख्याने गाळे वाटप सत्र, पैसे भरल्याच्या पावत्या, करारनामा, न्यायालयाचा आदेश, काही प्रविष्ट प्रकरण असेल तर त्याची प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी कागदपत्रे मागवण्यात आली होती। महापालिकेच्या मालमत्ता विभागात दाखल झालेल्या कागदपत्रांची छाननी सुरू असून पात्र ओटे आणि गाळेधारक यांच्याकडून रितसर शुल्क भरून घेण्यात आले। त्यांनी या सर्व नोंदणी प्रक्रियेची पाहणी केली आणि याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। आज एकूण ओटेधारक यांचे प्राप्त 34 अर्ज आणि गाळेधारक यांचे 32 अर्ज या कागदपत्रांची शहानिशा करून हे अर्ज अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यानंतर रितसर शुल्क भरून घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती मालमत्ता विभागाच्या वतीने देण्यात आली। तसेच सभापती अनिल मकरे, आयुक्त अमोल लेडगे यांच्या आदेशानुसार शनिवारी सुद्धा मालमत्ता विभाग सुरू राहणार असून लाभार्थी आपले अर्ज दाखल करू शकतात। यावेळी सभापतींनी लाभार्थी यांच्याकडून स्वतः अर्ज स्वीकारले। या पाहणीवेळी उपायुक्त अपर्णा थेटे, सहाय्यक आयुक्त संजय चांबले, ओटे आणि गाळेधारकांची उपस्थिती होती।